जेवढे शौचालय बांधले तेवढे पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे। यांनी नंतर लोबापोटी पैसे तर काही डिमांड केली नाही, दिले तर काहीच नाही त्यांनी। यांनी मला आईवरनं शिवी दिली। ऐका 2 मिनिट। ऐका ना तुमचा ऐका विषय नाही। अरे ना, याला राहिलेले शौचालयाचे काम आम्ही दिले नाही, ते दुसऱ्या ठेकेदाराला दिले। त्याचा हा द्वेष म्हणून हा वारंवार परेशान करतोय। आमचे सगळे लोकांची तिथे चौकशी झाली। मॅडम, तुम्ही सरपंच म्हणून, प्रशासन म्हणून तुम्ही उत्तर द्यायचं। मला एक सांगा, यांचं म्हणणं काय आहे की यांनी 99 बरोबर टॉयलेट बांधलेत, हे खरं आहे का? मॅडम तुम्ही कधी आले गावात? मी आता 2 वर्ष पूर्ण। इथे पकडा, माईक जवळ पकडा। 2 वर्ष झाले ना तुम्हाला? किती टॉयलेट आहेत या गावात? पाहून घेते। कधी गेले का गावात? हो, गावात एक या चौकशीच्या पद्धत तुम्ही तयार करा, डायरेक्ट बीडीओला द्या आणि बीडीओच्या समितीत विस्तार अधिकारी आणि बाजूचा तालुका कुठला येथे त्या अंजनेला त्या समितीमध्ये टाका आणि याची चौकशी करून रिपोर्ट द्या। पाहून मग आपण पुढे जाऊ, किती टॉयलेट बांधले, काय द्वेष आहे, काय नाही आहे। त्यात तुम्ही सदस्य राहणार मॅडम। तेव्हाच्या आराखड्यात किती पैसे मंजूर झाले, किती टॉयलेट मंजूर झाले, जर पेमेंट दिली गेली तर कोणाला दिली गेली, टेंडर कोणाच्या नावावर होतं, वर्क ऑर्डर कोणाला इश्यू झाला, त्यांनाच पेमेंट गेली का? विषय सोपे साधे आहे ना? हो हो। तेवढा चौकशी करून मला 15 दिवसात सांगा, ठीक आहे?